माझं नाव शुभांगी संदीप पावडे। मी तुळजाभवानी स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष आहे। माझं नाव भागवत मल्हारी गागरे आहे आणि गावाचं नाव आहे आमचं कुंभारवाडी। तशी आमची पारंपरिक शेती आहे। पारंपरिक शेतीमध्ये आता आधुनिक शेतीकडे थोडासा कल आमचा वाढत गेला। त्याच्यामध्ये रासायनिक खत असतील, हायब्रिड बी बियाणे असेल, याचं नियोजन करून आमचं शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही खूप शेतामध्ये काम केले। सुरुवातीला आम्ही गावामध्ये एक बायो रिसर्च सेंटर आहे, तर आम्हाला वॉटरच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले। त्या प्रशिक्षणामध्ये जीवामृत कसं बनवायचं आम्ही शिकलो। त्यातून मग शिकल्याच्या नंतर आम्ही पहिल्या स्टार्टला त्याच्यामध्ये आम्ही दशपर्णी, जीवामृत, अमृत पाणी, घनामृत, अंडा संजीवनी हे विकत घेऊन आम्ही आमच्या पिकावरती त्याचे स्प्रेइंग केले, पिकाला टाकलं आणि त्याचे रिझल्ट आम्ही पाहिल्यानंतर आता आम्ही आमच्या घरी पण स्वतः अमृत पाणी असेल, जीवामृत असेल हे तयार करतो आणि पिकाला वापरतो। जीवामृत बनवताना आम्ही पहिल्या स्टार्टला आम्ही टाकीमध्ये 180 लिटर पाणी भरतो। त्यानंतर 1 किलो गूळ, 1 किलो बेसन पीठ, 10 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण। हे सगळं एकत्र मिक्स करून त्यामध्ये टाकून रोज त्याची प्रोसेस चालू ठेवायची डवळण्याची। त्याच्यात पाट पाणी येते, पाटा वाट पण एक मगा देऊ शकतो। हे घरीच तयार करायचं आणि हे सर्व करण्यासाठी फक्त आणि फक्त देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र ह्याचाच त्याच्यामध्ये वापर करायचा। हे आम्ही गेल्या 1 वर्षभरापासून आम्ही आमच्या शेतामध्ये त्याचे वेगवेगळे प्रयोग करतो। ते कशा पद्धतीने चालतं म्हणजे आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन पहिल्या वर्षी सुरुवात केली। BRC मधून अमृत पाणी आणलं, जीवामृत आणलं, ते ज्या वेळेला स्प्रे केलं, ज्या वेळेला पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आम्ही आणि त्याचा नियमित वापर पण करतो। लोकांना गरज आहे आणि आम्हाला पण स्वतःला पण गरज आहे भरपूर। म्हणजे आम्ही शेतीवर त्याची फवारणी बिवारणी करून बघितली आणि विक्री पण केली भरपूर आतापर्यंत। चवळी ही किडीला चवळीवरती कीड लवकर आकर्षण होते। मग आपल्याला समजलं की चवळीवरती कीड आली, मग लगेच त्याच वेळेला आपण दशपर्णीचा फवारा एखादा घेणं किंवा चवळी किंवा उडीद असेल ते पिवळं पडायला लागलं की लक्षात येतं याच्यामध्ये काहीतरी अन्नद्रव्याची कमतरता आहे। मग आपण लगेच त्याला अमृत पाणी फवारायचं त्या पिकाला। म्हणजे अशा त्याच्या ज्या थोड्याशा संवेदनशील अवस्था आहेत पिकाच्या, त्या अवस्थांमध्येच आपण त्याचा जर वापर केला तर निश्चित त्याचा फायदा होतो आणि त्याचा रिझल्ट पण दिसतो। याच्या जमिनीसाठी बुरशीनाशकसाठी मदत होती आणि पांढऱ्या मुळे वाढतात त्याने। याच्यातले जे जीवाणू आहेत ते खूप ॲक्टिव्ह होतात आणि ते ॲक्टिव्ह जीवाणू झालेले 7 दिवसांनी आपण या शेतामध्ये सोडतो, त्याच्यामध्ये अनिशा जीवाणूंची संख्या वाढते। जीवाणूंची संख्या ज्या वेळेला वाढते त्यावेळेला त्या पिकाला जे अन्न निर्मितीचं काम आहे ते जीवाणू करत असतात। ते अन्न निर्मिती जास्त प्रमाणात झाल्यानंतर पिकाची क्वालिटी ऑटोमॅटिक वाढते। हे आम्ही स्वतः प्रयोग करून आम्ही पाहिलं शेतामध्ये, दिसतं त्याचे रिझल्ट लगेच दिसतात गावामध्ये। मग ह्याच्यासाठी एक शेतकऱ्यांना मला एक सांगायचं की प्रत्येक शेतकऱ्याकडं कमीत कमी निदान 1-2 तरी देशी गाई असाव्यात आणि त्या देशी गाईच्या शेण आणि गोमूत्र त्याचं कलेक्शन करून त्याचं आपण जे काही शेतात घरच्यासाठी जो काही भाजीपाला करतो, किचन गार्डन करतो, त्याच्यासाठी तरी त्याचा निदान वापर करून आपलं जे सकस आहार घरीच निर्माण करून, शेतातच निर्माण करून
त्याचा वापर घरी करायला पाहिजे, असं एक मला शेतकऱ्यांना सुचवायचं.